नागपूरचे आंबे, त्याचा रस काढला, त्याच्यानंतर एक नारळ ओला घेतला, त्याचं किसून ते खोबरं त्यात मिक्स केलं, साखर मिक्स केलं आणि ते कढईमध्ये एक अगोदर 1 चम्मच तूप टाकून नंतर ते सर्व त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि हलवून 1 तास घेतलं. 1 तास हलवून घेतल्यानंतर त्याचं गाढ झालं त्याप्रमाणे नंतर मग ही पिठी साखर त्यात मिक्स करायची आणि मग ते ताटावरती आंब्याची बर्फी फक्त हापूस आंब्यापासून तयार होते.